सर्वांना नमस्कार। श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। पक्ष पंधरवड्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही खीर आहे। आपल्या पितरांना अतिप्रिय आहे, म्हणून आपण पक्ष पंधरवड्यात ही खीर अवश्य बनवावी। त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे। त्याच्यासाठी काय तांदळाचं पीठ, साखर, दूध, ड्रायफ्रूट्स, विलायची असंच थोडंफार कमी साहित्य लागतं। आपण पहिल्यांदा त्याच्यासाठी दूध गाईचं लागतं, कारण पितरांना पवित्र दूध लागत असतं। त्याच्यामुळे आपण गाईचं दूध वापरायचं खीरीसाठी। दूध आपण मंद आचेवर आटायला ठेवायचं। त्याच्यासाठी तांदळाची पिठी घ्यायची। मी थोडंसं ओलं करून घेतले, जास्त कोरडंच आहे। मिक्सरवरून थोडंसं मोठंच काढून घेतलं। त्याच्यानंतर मी कढई ठेवली। कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि आपण लाडूला जसे भाजून थोडंसं परतून घेतो तसं थोडंसं परतून घेतलं, कारण त्याच्यामुळे खीर चवदार आणि टेस्टी बनते। एक वेगळी छानपैकी अशी चव येते। त्याच्या दूध आटत आले की आपण हे तांदळाची पिठी त्याच्यामध्ये ॲड करायची, साखर टाकायची, विलायची पावडर टाकायची, ड्रायफ्रूट्स आपल्या जेवढे आहेत तेवढे टाकायचे। माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी टाकलेले आहेत। चारोळ्या, काजू, बदाम जेवढे आहेत तेवढे मी टाकलेले आहेत। तुमच्याकडे अजून जास्त अवेलेबल असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता। हे थोडंसं मंद आचेवर थोडंसं 2 मिनटं 5 मिनटं ठेवून द्यायचं, घट्टसर होईपर्यंत। तुम्हाला जर पातळ खीर करायची असली तर तांदळाचं पीठ थोडंसं कमी टाकायचं, आणि जाडसर खीर थोडीशी घट्ट पाहिजे असली तर थोडंसं तांदळाचं पीठ जास्त टाकायचं। हीच एक टिप्स आहे, आणि इतकी सोपी पद्धत आहे, लवकर आणि झटपट होणारी आहे, आणि चविष्ट आणि एकदम छान, पण एकदम टेस्ट पण छान लागते गोड असल्यामुळं। आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, तूप ॲड केल्यामुळं, आणि थोडंसं खीर झाल्यानंतर थोडंसं तूप वरतून थोडंसं खीरीमध्ये ॲड करायचं, त्याच्यामुळे अजून छान टेस्ट बनते। काही ठिकाणी तांदळाची पिठी जास्त ओलं करून करतात, पण मी थोडीशी कमीच ओलं करून थोडंसं मोठं काढलेलं आहे मिक्सरवर। माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे। तसं तर पक्ष पंधरवड्यामध्ये दररोज 15 दिवस आपल्याला पितरांना ही खीर अर्पण करायची असते। थोडी का होईना पण करायची असते। जर आपल्याला वेळेचा अभाव असला किंवा वेळ नाही जमत असलं तर आपल्या पितराच्या तिथीला ही अवश्य करावी। तेव्हाही नाही जमली तर सर्व पित्री अमावस्या आहे आता, सर्व पित्री अमावस्येला आवर्जून ही पितरांना करून अर्पण करायची। त्याच्यामुळे आपले पित्र संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, त्यांचा आत्मा तृप्त होतो, आपल्या कुलाला सुद्धा त्यांचा आशीर्वाद अवश्य लागतो। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। माझी करण्याची ही रेसिपी, खीरीची रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी बनलेली आहे। पितरांसाठी अतिप्रिय आहे तांदळाची खीर। ही खीर अवश्य करावी, सर्व पित्री अमावस्येला अवश्य ही खीर करावी। माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।